हाय एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे 19 डिसेंबर आणि आज आहे मार्गशीर्ष गुरुवार. सो तुम्हाला जसं की सगळ्यांना माहीत आहे की आपल्या संस्कृतीमध्ये मार्गशीर्ष गुरुवारला किती महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आज मी तुमच्यासोबत मी कशी पूजा करते हे क्लिप्स थोडेफार तुमच्यासोबत शेअर करील. आणि म्हणजे मी ॲक्च्युली लहानपणापासून हे बघत आली आहे की माझी आई कसं त्या व्रताचे उद्यापन करायची किंवा ती पूजा कशी मांडायची. सो मी सुद्धा तेच फॉलो करत आली आहे लग्नानंतर. आणि त्याचबरोबर मला तुमच्यासोबत एक गोष्ट अजून शेअर करायची आहे. आज आमच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे. आज 3रा गुरुवार आहे आणि 5 वर्षापूर्वी म्हणजे आज आमच्या लग्नाला 5 वर्ष कंप्लीट झाले. आणि 5 वर्षापूर्वी मला आठवते की त्यावेळेस शेवटचा गुरुवार होता, म्हणजे 2019ची गोष्ट आहे. त्यावेळेस 4था गुरुवार आला होता. आणि मला अजून पण आठवते की माझी आई सकाळी ऑलमोस्ट पहाटे 3-3:30ला तिची पूजा वगैरे सगळी कंप्लीट झाली होती, कारण की पूर्ण दिवस हा आमचा हॉलमध्ये जाणार होता. त्यामुळे तिने सकाळी उठूनच पूजा वगैरे सगळं तिचं कंप्लीट झालं होतं करून. सो हे 5 वर्ष कधी गेले कळालंच नाही आम्हाला दोघांनासुद्धा. ह्या 5 वर्षात खूप काही शिकायला भेटलं आहे. म्हणजे सुरुवातीच्या काही गोष्टींमध्ये आमची छोटी मोठी भांडणं व्हायची, कारण की दोघांनाही सवय नव्हती. मलासुद्धा म्हणजे आईकडे असताना सगळ्या गोष्टी आपल्याला हातात भेटायच्या आणि एकाकी सगळं जा, स्वतः सगळ्या गोष्टी करा, खूप अवघड होऊन जातं. पण नाही, मला असं वाटतं त्या टायमाला आम्ही दोघांना एकमेकांना खूप छान समजून घेतलं. आणि म्हणूनच आज 5 वर्षानंतरसुद्धा आम्ही एकमेकांवर तेवढाच प्रेम किंवा तेवढाच विश्वास अजूनही आमचा दोघांचा आहे एकमेकांवर. सो एनिवेज हे सगळं होतच राहील. सो मी ह्यानंतर तुमच्यासोबत मी कशी पूजा मांडली हे शेअर करील, नक्की बघा. आणि आमचं जे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे ते आजच्या दिवसामध्ये काही होणार नाही आहे, कारण की संध्याकाळी मला पूजेसाठी नैवेद्य वगैरे करावं लागेल. सो आम्ही असं ठरवलं की आपण उद्या काहीतरी थोडं सेलिब्रेट करू आपलं ॲनिव्हर्सरी. सो प्लीज स्टे ट्यून. बारा वाजलेत आणि आपण आता अभीला सरप्राईज देऊया. मस्त त्याच्यासाठी फ्लावर्स घेऊन आले. अभीचे रिॲक्शन बघू आणि त्याच्या लक्षात आहे का बघू. अभि, हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. The next day. देखो थोड़ा ओवल शेप में चाहिए तो ये आ जाएगा गोल्ड कलर. ही प्रॉपर गोल्ड है, रोज गोल्ड वगैरह नहीं है. येलो गोल्ड मैट फिनिशिंग. एक आप ये डेली वेयर कर सकते हैं, ज़्यादा जैसे लुक नहीं रहेगा. हाँ, ये बहुत ही ज़्यादा थोड़ा फ्लैश ये मैट फिनिशिंग हाँ, मैट ये विंटेज
विंटेज की सीरीज ये सब मैट फिनिशिंग है, बट ये ग्लॉसी है। जैसे हा सेम तोच आहे का जो तू वेअर केला त्याचं गोल्डन मग अच्छा इनमें भी जो होते हैं गोल्ड कलर है चांगलं वाटलं दाखव डबल करेंगे वो लाइक लॉस में भी किया है। वहाँ पे चेक कर सकते हैं एमपी में रखा हुआ 80,000 छान 90,000 वाटतंय छान वाटतंय कोणता आवडला तुला तू अशा गोष्टी का घेतो जिथे तू कन्फ्यूज होतोच होतो दोन गोष्टींमध्ये नेहमीच आहे तुझं हे कोणता वाला आवडला पण तो जास्त उठून दिसतो बाबा क्लासी वाटतो हातावर मी ह्याच्यासाठी नाही म्हणते की मला पण होळी घालायला वगैरे म्हणून ठीक आहे तुला जो आवडेल तो घे थँक्यू फॉर ब्युटिफुल गिफ्ट हे जे तुम्हाला दिलं आहेस आता मला गरज होती खरंच वॉचची मी ऑर्डर केलं आहे बघू टेस्ट कशी मग पहिल्यांदाच आलं ना आम्ही त्याच्यामुळे आयडिया नाही आमचं सरप्राईज आहे सो त्याच्यामुळे मी रिव्ह्यू पण चेक नाही केले फूड कसं होतं बाबू ठीक होतं तुला आवडलं म्हणजे स्टार्टर वॉज नाईस बट मेन कोर्समध्ये मला आपण काय ऑर्डर केलेलं मेन कोर्स काय होतं चंगीज हां तर ते जास्त टोमॅटो प्युरीमुळे ना खूप मला असं आंबट टेस्ट वाटलं तर बाकी अदरवाईज काल रात्री खूप घरी लेट आलो त्याच्यानंतर मग फ्रेशन अप झालो आणि खूप थंडी असल्यामुळे मस्त छान अशी झोप पण लागली बट मला ब्लॉग एंड करायला नाही भेटला म्हणून मी विचार केला की आपण आता ब्लॉग एंड करू आणि मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ह्या ब्लॉगमधून मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की आपण सगळे बिझी असतो आपल्या डेली स्केड्यूलमध्ये हवा तसा वेळ एकमेकांना देता येत नाही म्हणून मग अशा काही स्पेशल ओकेशनवरती आपण तो एकमेकांना टाईम देणं खूप जास्त गरजेचं आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय